अयोध्या नगरीत आल्यानंतर भाविक हे दशरथ महालाला आवर्जून भेट देतात, कारण जी पुरातन मंदिर आहेत किंवा ज्या पुरातन वास्तू आहेत त्यापैकीच एक दशरथ महाल म्हणून ओळखला जातो। आणि मी सध्या त्याच महालामध्ये, आपण जर पाहिलं तर सिद्धपीठ समजलं जातं या दशरथ महालाला। आणि राजा दशरथांनी त्रेतायुगामध्ये या महालाची स्थापना केली होती। ती आपल्या सगळ्या नातेवाईकांसोबत याच महालामध्ये राहायचे अशी देखील एक आख्यायिका आहे। त्याचबरोबर रामनवमी असेल, राम विवाह सोहळा असेल, दिवाळी असेल, त्याचबरोबर श्रावण महिन्यातले मुख्य दिवस असतील, अशा दिवसांमध्ये एक मोठा उत्सव या संपूर्ण दशरथ महाल परिसरामध्ये पाहायला मिळतो। आजही आपण पाहतोय म्हणजे हे डोळे दिपवणारं असं हे सौंदर्य म्हणावं लागेल या मुख्य गाभाऱ्याचं। आणि आतमध्ये जर आपण पाहिलं तर राम लक्ष्मणासोबतच सगळ्या जे देवदेवता आहेत त्यांच्या मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांची प्रतिष्ठापना या महालामध्ये करण्यात आलेली आहे। माझ्यासोबत इथले पुजारी आहेत, मी त्यांच्याकडून खरं तर जाणून घेणार आहे। मुझे बताइए कौन किसकी किसकी अंदर मूर्ति है और क्या खासियत है? बीच में चारों भाई, चारों महारानी विराजमान है। राम, लक्ष्मण, भरत, शत्रु, सीता जी, उर्मिला, मांडवी, सुतकी, सभी लोग विराजमान है। यहाँ पर चारों भाई बाल स्वरूप में विराजमान है। वहाँ पर राम, लक्ष्मण, सीता है, जनकपुरवासी राम जी। वहाँ पर गोरे राम जी है। यहाँ पर वनवासी राम जी, जब वन में गया तब का स्वरूप है राम जी का। 4 स्वरूप दर्शाए गए यहाँ पर, वनवासी, अवधवासी, बाल स्वरूप, मिथिलावासी। जब शादी करने के लिए गए तब का स्वरूप है। यहाँ पर दशरथ जी महाराज का सभा लगती रही जी। राधे कृष्ण लास्ट में उधर हनुमान जी। दूसरी बात बताइए, क्या खासियत है महल की? उस समय दशरथ जी के समय में यहाँ सभा लगती रही। यहाँ से राजपाट चलाते रहे दशरथ जी महाराज। ये 1760 में बना हुआ है। 1760 में बनाया जी। 1760 साली हे बनवण्यात आलेलं आहे असं इथल्या पुजारींनी सांगितलं आहे। त्याचबरोबर दशरथ राजांची जी सभा असायची ती सभा याच महालामध्ये भरत असायची असं देखील या पुजाऱ्यांनी सांगितलं आहे। म्हणूनच भाविक जे आहेत ते मोठ्या संख्येनं या दर्शनासाठी या महालामध्ये येत असतात। त्यामुळे तुम्ही जरी कधी अयोध्येमध्ये आलात तर नक्की श्रीरामाच्या मंदिराचं तर दर्शन तुम्ही घ्यालच, हनुमानगडीचं देखील घ्याल, पण या दशरथ महालामध्ये देखील आवर्जून या। व्हिडिओ जर्नलिस्ट राकेश कुमार सह मी संदीप रासगोळकर, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।